सरकारविरोधात लढतोय म्हणून ईडीची नोटीस, पक्षफुटीनंतर माझ्या विरोधातल्या कारवाईला जोर. ईडीच्या कारवाई विरोधात न्यायालयात जाणार, रोहित पवारांची प्रतिक्रिया. कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न सुरू, कोयता टोळीचा सुपडा साफ करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया. रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वायकरांचा प्रवेश, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे यांची सत्ता असताना मला मंत्री केलं नाही, पक्षफुटीनंतरही मला गटनेता केलं नाही, भास्कर जाधवांची उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी. महायुतीच्या जागा वाटपाबाबत सोमवारी अंतिम निर्णय होईल, तिघांचा सन्मान राहील अशा जागा मिळतील, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. अमोल कीर्तीकरांच्या नावाच्या घोषणेनंतर संजय निरुपम नाराज, अजून जागा वाटप नाही मग नाव घोषित कसं केलं, संजय निरुपम यांचा सवाल. शिर्डी लोकसभेची जागा भाजपालाच द्यावी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी. हिंगोलीमध्ये मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, अनेक मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा एकला चलोरचा नारा, लोकसभेच्या 42 जागांवर उमेदवार जाहीर, काँग्रेसच्या अधिरंजन चौधरींविरोधात क्रिकेटर युसुफ पठाणला उमेदवारी. विठ्ठल दर्शनामध्ये होणार मोठे फेरबदल, विठ्ठलाच्या गर्भगृहातील कामासाठी बदल, विठ्ठलाचे दर्शन पूर्णपणे बंद राहण्याचीही शक्यता.